दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या अमानुष लाठीचार्जाचा निषेध, नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीचा निषेध आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी 23 जुलै रोजी यवतमाळ बंदचे आवाहन केले होते. पाहूया आर्यन न्यूज चॅनलसाठी यवतमाळमधून जिल्हा प्रतिनिधी शाकीर अहमद यांची ही विशेष रिपोर्ट. आज महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच यवतमाळ शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने वंचित बहुजन आघाडीच्या आवाहनानंतर बंद दिसत होती. त्यामुळे दुपारपर्यंत बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला. सकाळी यवतमाळ शहरातून वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला, तर दुपारी संविधान चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीच्या आव्हानाला प्रतिसाद देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाचे कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. सकाळी शहरातून निघालेल्या मोर्चात आंदोलकांनी हातात फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने कूच केली. मात्र मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असताना यवतमाळ पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना रोखली. यावेळी आंदोलकांनी जोरदार नारेबाजी करत आपला संताप व्यक्त केला. नीट पेपर फुटीचा निषेध असो, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, अशा घोषणांनी परिसरात दणाणून गेला. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले. नीट पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यानंतर दुपारी संविधान चौकात आंदोलनाचा दुसरा टप्पा पार पडला. येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह विविध पक्षाचे पदाधिकारी, विद्यार्थी, युवक, महिला आणि नागरिकांनी एकत्र येत जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संविधान चौक परिसरात काही काळ आंदोलकांच्या घोषणांनी दणाणून गेला. बंद आणि मोर्चाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ पोलीस प्रशासनाकडून शहरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चाच्या मार्गावर तसेच संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकूणच सकाळचा मोर्चा पोलिसांकडून मोर्चेकऱ्यांना अडविणे, जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन आणि त्यानंतर संविधान चौकात झालेली जोरदार निदर्शने यामुळे यवतमाळ शहरातील वातावरण दिवसभर आंदोलनमय झाले होते. वंचितच्या आव्हानाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी एकजूटही यावेळी पाहायला मिळाली. यवतमाळमधून शाकीर अहमद यांची ही न्यूज रिपोर्ट. एका व्यक्तीला देशाला त्रास देण्याचं कार्य हे बीजेपी सरकार, हे नालायक सरकार, हे मोदी सरकार करत आहे. ते आम्ही ठासून सांगू शकतो. कारण आज भविष्यातली पिढी आम्हाला माफ करणार नाही. तुम्ही या मोदी सरकार दलिंदाराच्या सोबत सहकार्यासाठी होते, त्या यादीत आमचं नाव येऊ नये. आम्ही संघर्षाचे, आमचा जीव गेला तर चालते, संघर्षाच्या यादीत आणि न्यायासाठी आम्ही लढलो. त्यासाठी आमचा संघर्ष आणि वंचित बहुजन आघाडीने आज त्याचा लढा उभारलेला आहे. यासोबत शहरातल्या संघटना, सर्व राजकीय पक्ष